आता आम्ही काली रोडवर आहे आणि रस्त्यावरती गर्दी खूप वाढलेली आहे. हे आता पीक आवर्स आहेत. आज योगी बाबा इथं होते, त्यांचा काफेला आमच्या समोरूनच गेला. एका गाडीत ते पलीकडच्या बाजूला होते, त्यामुळे आम्हाला काही ते दिसले नाहीत. पण आजूबाजूची लोक अक्षरशः धावत होती. लोक तर जाऊच द्या, पण स्टॉलवाले आणखीन कर्मचारी सगळे त्या काफेल्याच्या दिशेनं पळत होते. काही जर साईडनं पुढं जात होते, जेणेकरून एकदा ते आपल्याला योगी दृष्टीस पडावेत. ते काय योगींचं ॲप्रिसिएशन आहे लोकांना आणि त्यांची पॉप्युलॅरिटी हे आज बघायला मिळालं. की अक्षरशः लोकांनी हात जोडून आडवं पडायचं थोडं काय ते बाजूला ठेवलं होतं. खूप छान वाटलं. मोठा काफेला गेला. आता 22 तारखेला योगींच्या मंत्रिमंडळाची मीटिंग ही संगमावरच आहे आणि गंमत अशी आहे की संगमानंतर अख्खं मंत्रिमंडळ मीटिंगनंतर अख्खं मंत्रिमंडळ डुबकी मारणार आहे, गंगेमध्ये स्नान करणार आहे. असा प्रशासक असल्यावर आणि काय पाहिजे. आतापर्यंत स्नान झालेल्या लोकांचा आकडा 7 कोटी ओलांडून गेलेला आहे. अजून आठवडासुद्धा झाला नाही.